सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे जे आहे ते करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारी जे अर्ज आहेत ते आज माघार घेण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की करमाळा जिल्हा परिषदेचे 6 जागा व पंचायत समितीच्या 12 गणांसाठी जे आहे ते ही निवडणूक होते। यामध्ये जे आपण पाहू शकतो की भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गटाची जे आहे ते युती आहे। यामध्ये जे आहे त्यात दोन्ही पक्षांचे समसमान जागा वाटप केल्याचं चित्र पाहायला मिळते। तर शरद पवार गटाचे आमदार नारायणबा पाटील यांनी करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व म्हणजे जिल्हा परिषदेच्या 6 तसेच पंचायत समितीच्या 12 गणांसाठी स्वतंत्रपणे उमेदवार उभा केलेत। तर यामध्ये शिवसेना शिंदे गट हे देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यामध्ये त्यांनी देखील जिल्हा परिषदेसाठी जे आहेत ते जवळपास जिल्हा परिषदेसाठी 3 तर पंचायत समितीचे 6 उमेदवार त्यांनी या ठिकाणी उभा केलेले आहेत। तर या ठिकाणी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे 1 तर पंचायत समितीसाठी 1 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहे। यामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी अनेक दिग्गजांचे जे आहे ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून महत्वाचा जे गण समजला जातो त्या माजी जिल्हा परिषद सदस्य सविताराजे भोसले या जे आहेत ते मोहिते पाटील यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळख होत्या, परंतु त्यांनी आज जो आहे तो उमेदवारी अर्ज माघारी घेत जे आहे ते राष्ट्रवादीचे उमेदवार सुभाष गुळवे यांच्या गोटामध्ये गेल्याची जी माहिती आहे ती मिळते। या ठिकाणी जे आहे ते त्यांची उद्या जे आहे ते भूमिका आहे ती स्पष्टपणे केली जाणार असून आज संध्याकाळपासूनच सर्व पक्षांच्या प्रचाराच्या देखील सभा गाजणार असून यामध्ये जे आहे ते विरोधक एकमेकांवरती कशा पद्धतीने टीका केली जातो या ठिकाणी जे आहे ते नेमकं कुठल्या पक्षाला जे आहेत ते नागरिक लक्ष मतदान करतील, कशा पद्धतीने कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक गाजली आहे यामध्ये जे आहे ते प्रहार संघटनेने या निवडणुकीच्या माध्यमातून माघार घेतली आहे। तर राष्ट्रीय समाज पक्षाचे देखील जिल्हा परिषदेसाठी 1 व पंचायत समितीसाठी देखील उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। यामध्ये प्रामुख्याने ही निवडणूक जी आहे ते रंगतदार होणार असून थोड्याच वेळामध्ये जे आहे ते सर्व पक्षांचे चिन्ह वाटप देखील केले जाणार आहे। या ठिकाणी जी या निवडणुकीकडे सर्वसामान्यांच्या निवडणूक म्हणून ही निवडणुकीकडे पाहिलं जातं। यामध्ये ही जी आहे ते कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी जे आहे ते या निवडणुकीत माघार घेतल्यानंतर जे अनेक पक्षाचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली आहे। माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं की तुम्हाला जो स्थानिक पद्धतीने योग्य उमेदवार वाटेल त्याला तुम्ही मतदार करा असे आव्हान केले असले तर अनेक प्रकारचे करमाळ्याचं राजकारण हे पक्षापेक्षा गटातटावरती असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। यामुळं ही निवडणूक जी आहे ते रंगतदार होण्याची चिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।